नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। अजीजान ग्रामी हाजिर मुकर्रम, आज हम जिस मकसद के लिए यहाँ पर इकट्ठा हुए, हर कोई जानता है कि एक अजीम शख्सियत की यौम विलादत मनाने के लिए। और सबसे पहले मैं इस जो महोत्सव समिति है उनके तमाम अराकीन को मुबारकबाद देना चाहूंगा कि वो हर साल इस प्रोग्राम को मुनक्कद करते और कामयाब करते। हालांकि इस शख्सियत का इस देश के आज़ादी में, आज़ादी दिलाने में इतना हिस्सा है, बढ़ चढ़ का हिस्सा है। 12 जो कैद में मुकैयद थे लीडरान, इनसे सबसे ज्यादा बड़ा जो हिस्सा तो है मौलाना अब्दुल कलाम आजाद का है। अल्लाह का करम हुआ कि इनकी पैदाइश मुकद्दस मक्का मुकर्रमा में पाए हुए और लगभग 14 साल तक वहां पर वो तानी अपनी जो बचपन का दौर है उनका वहां पर गुजरा, वहां पर तालीम हासिल की और इतने ज़हीन थे कि 1914 में 15 साल की उम्र में उन्होंने एक अफसाना शाये किया। उस अफसाने में उसकी जो अफसाना की सिफारिश जो है मौलाना अल्ताफ अली जो शायर थे इन्होंने की। वहां से निकलने के बाद उन्होंने जैसा जैसा वो अपने तालीम को हासिल करते गए, विलादत के बाद में उन्होंने विलायत गए, वालिद मोहतरम का मिस्र में तबादला हुआ, वहां पर भी उन्होंने तालीम को जारी रखा और इतने अजीम ऊंची तालीम हासिल की कि वो एक डॉक्टर बन गए, डॉक्टरेट की डिग्री ले ली। और जब वजीर तालीम बन गए 1947 की आजादी के बाद में, जब काबीना बनाई गई तो उसमें सबसे पहला मर्तबा उनको दिया गया। 1947 में वजीर तालीम का रुतबा उनको दिया गया, वजीर तालीम बनाए और तालीम के ताल्लुक से बहुत कुछ कारनामे अंजाम दिए। आज जो हम IT का दौर देखे, ये उन्हीं की अपने देन है, उन्हीं की देन है कि जिसके वजह से आज हम कहा है वो अच्छा ऊंचे आला से आला वाली तालीम हासिल करें। बहरहाल उनकी कुर्बानियों को हम गिना नहीं जा सकता, अनगिनत उन्होंने कुर्बानी दिए। मैं हाजरीन के जरिए से और तमाम हाजरीन से उनके लिए खिराज अकीदत पेश करना चाहूंगा और अल्लाह ताला उनकी मग़फ़िरत फरमाए। इतना कहकर मैं दो अल्फाज खत्म हुआ। आज आपण मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर येथील भुईकोट किल्ला इथे जमलेलो आहोत। मौलाना अब्दुल कलाम आझाद बद्दल आपण जितकं बोलावं तेवढं कमीच आहे। या व्यक्तीने देशाकरता, स्वातंत्र्याकरता खूप काही बलिदान दिलेले आहेत, खूप काही त्यांनी आपल्या देशाकरता काय गमावलेले सगळ्यांना माहित आहे, मला काय बोलायची वेगळी गरज नाही। जसं आता आपल्या वक्त्यांनी सांगितलं की भारताकरता ही खूप मोठी शोकांतिका आहे। मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचं नाव काढण्याचा मागे फक्त एकच उद्देश होता, तर ते मुस्लिम व्यक्ती होते। हा जो प्रकार घडलेला आहे, जातीवादीचा जो प्रकार आहे, मुस्लिम नाव असल्यामुळे ते काढायचे, हे केव्हापासून घडलेले हे खूप पाहणं गरजेचं आहे आजच्या काळात। हे काय आता घडलेलं असं नाहीये, खूप आधीपासून म्हणजे काँग्रेसच्या काळापासून सुद्धा हे सगळे प्रकार चालू होते। अशा व्यक्तींना का डावललं जातं, त्याची कारणं काय, याची मीमांसा होणं खूप गरजेचं आहे। कारण की फक्त एकच कारण आहे, आज भारतात जर पाहिलं तुम्ही, संपूर्ण भारतात आज अशी परिस्थिती झाली का मुस्लिम नावच नकोय, मग तो अहमदनगर असो, उस्मानाबाद असो किंवा आणखीन कोणता औरंगाबाद असो, फक्त मुस्लिम नाव, याच्यापेक्षा जास्त काही महत्व नाही। ही परिस्थिती आज अहमदनगरमध्ये का निर्माण झाली, भारतात का निर्माण झाली, यावर कोणीही बोलायला तयार नाही, याचा विचार करायला कोणी तयार नाही। ही मोठी शोकांतिका आहे। आपण जर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर जसं काँग्रेस होती, मागच्या 70 वर्षे त्यांनी राज्य केलं, त्यांची जबाबदारी होती, ते काँग्रेसचे होते, ते फाउंडर होते, त्याच्यात त्यांची जबाबदारी होती की त्यांचं नाव का डावलण्यात आलं, का त्यांचं नाव कमी करण्यात आलं, त्यांनी कोणी काय बोललेलं। म्हणजे माझं म्हणण्याचं असं स्पष्ट मत आहे की हे सगळे मिळून आहेत, फक्त का हिंदू आणि मुसलमान। मौलाना आझाद हे फक्त मौलाना नव्हते, ते आझाद विचाराचे पण होते। त्यांचे पुस्तकं वाचा, त्यांचा अभ्यास पहा, त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे। हे देशाला आपल्याला नेहमी आपल्या कामात येण्याकरता आहे। ते फाळणीच्या विरोधात होते हे 100% आहे, परंतु असं दाखवलं जातं
तो मौलाना आझाद हे फाळणी केलेली त्यांनी, ते फाळणीच्या भागात, जर त्यांना फाळणीमध्ये इंटरेस्ट असतो किंवा फाळणी त्यांची जबाबदारी असती तर ते आज भारतात राहिले नसते, या किल्ल्यात राहिले नसते, ते पाकिस्तानला जाऊन बसले असते. ही सत्य परिस्थिती आहे. सर्व लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपण सुद्धा लढलं पाहिजे. फक्त मुस्लिम कार्यकर्ता होते म्हणून किंवा मुस्लिम ते शिक्षणाचे अधिकारी होते म्हणून त्यांच्याकरता किंवा ते शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती म्हणून त्यांच्याकरता करायचं असं नाहीये. कोणीही असो, जर असे कोणाचे नावं डावले जात असतील किंवा असे स्वतंत्र सेनानी यांची नावं कमी करण्यात येत असेल तर त्याकरता आपण आवाज उठवला पाहिजे. अहमदनगरकरांनी निदान हे केलं पाहिजे असं मला वाटतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, आदाब दोस्तों। आज यहाँ पर मौलाना अबुल कलाम आज़ाद की विलादत के मौके पर आज हम यहाँ पर जमा हुए हैं और आने वाले सभी हजरात का मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ। मखदूम सोसाइटी की तरफ से, मुस्कान फाउंडेशन की तरफ से, रहमत सुल्तान फाउंडेशन की तरफ से, राजू भाई मित्र मंडल की सबकी तरफ से आने वालों का शुक्रिया अदा करती हूँ और अल्लाह ताला से दुआ करती हूँ कि उनकी मग़फ़िरत फरमाए। और उनके लिए एक शेर बोलती हूँ, ज़्यादा ना बोलते हुए क्योंकि वक्त भी कम है अभी और काफ़ी हजरात को बात करना है। तू नहीं है तेरा कुछ नहीं है मगर मिसाल तो है, कुछ नहीं है मगर मिसाल तो है, तू नहीं है तेरा ख्याल तो है। इसी के साथ साथ मैं अपनी बात को खत्म करती हूँ। आपण मौलाना आझाद यांना अभिवादन करतो आणि गेले अनेक वर्ष आपण फक्त 1 वर्षानेच भेटत असतो. वर्षभर आपण सर्व विसरून जातो आणि आपल्या या विसर्वपणाचा फायदा काही शक्ती घेतात आणि आपला इतिहास पुसण्याचा प्रयत्न चालू आहे. तरी आबिद भाई मखदूम सोसायटी मार्फत वर्षभर अनेक कार्यक्रम राबवत असतात. ते कार्यक्रम आपण दर महिन्याला, जर आपल्याकडे एवढे महापुरुष आहेत की त्या प्रत्येकाचं जर आपण दर महिन्याला जर काही कार्यक्रम म्हणा किंवा त्यांना जर आठवण ठेवली त्यांची तर कुठल्याही शक्तीचा त्याच्यावरती परिणाम होणार नाही. तर माझी सर्वांना विनंती राहील की पुन्हा एकदा आपण पुढच्या वर्षी जमण्यापेक्षा पुढच्या महिन्यापासूनच आपण सुरुवात करावी आणि जे काही महापुरुष आहेत आपले सर्व, त्यांचा इतिहासाची आपण जर पुढच्या पिढीला जर माहिती करून दिली नाही तर आपल्या पुढच्या पिढीला फक्त हे काही नवीन काही टगे टोनपे आहेत तेवढेच फक्त माहीत राहतील की यांनीच फक्त शहरासाठी राज्यासाठी काही केलेलं आहे. तरी माझी सर्वांना विनंती राहील की आपण दर महिन्याला एक उपक्रम राबवला, तो छोटा का असेना पण तो राबवणं गरजेचं आहे. एवढे बोलतो आणि थांबतो. दोस्तों, अबुल कलाम आज़ाद और उनके साथ जितने भी लीडर यहाँ कैद थे, उन्होंने जो किया है उसकी बराबरी कोई भी लीडर नहीं कर सकता. और 2014 के बाद से एक फैशन बन गया है कि मुसलमानों के ऊपर अत्याचार करो, उनको गालियां दो और पावर मिलाओ. वो फॉर्मूला बन गया है. तो लोग समझ नहीं रहे हैं कि हम देश को आपस में लड़ा रहे हैं और जिस देश में शांतता नहीं रहेगी वहां कभी प्रगति नहीं हो सकती. वहां बाहर का इन्वेस्टर कभी भी आके अपना पैसा लगाएंगे नहीं. तो ये सबने समझना चाहिए कि ये जो चल रहा है ये देश को नुकसान में पहुंचाने वाली चीज है. तो सिर्फ मजहब के नाम पे लोगों को लड़ाना और पावर मिलाना, अभी हर एक का एक ही टारगेट है, सिर्फ इलेक्शन जीतना. हर लीडर का एक ही टारगेट रह गया है, देश खड्डे में जाए, पब्लिक मर जाए, उधर हमको पावर मिलाने का है. टारगेट एक ही है, देश के बारे में कोई सोचने को तैयार नहीं. तो मेरी आपसे सब लोगों से रिक्वेस्ट है कि जरा गहराई में जाके सोचिए कि ये जो चल रहा है ये हमारे आने वाली पीढ़ी के लिए बहुत डेंजरस है. और सिर्फ अल्पसंख्यक के लिए नहीं, बहुसंख्यक के लिए भी डेंजरस है, सबके लिए डेंजरस है. तो इंसान बनो और इंसान सब बन के लोगों के साथ बर्ताव करो, यही मेरी रिक्वेस्ट है.